श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे हे येतच असतात. संकटे हे आपल्या जीवनाचे एक अविभाज्य भाग आहे. त्याच्यातून कोणाचीही सुटका नसते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या नशिबातले संकट भोग हे भोगावेच लागतात. त्याच्यातून कोणाचीही सुटका नसते. लक्षात ठेवा, श्रीमंत व्यक्ती जरी असला तरी त्याला काही ना काहीतरी त्रास दुःख हे असतातच, आणि गरीब व्यक्ती जरी असला तरी त्याला देखील दुःख हे असतातच. दुःख आणि संकट हे कोणालाही चुकलेले नाही आहेत. प्रत्येकाला आपल्या नशिबाचे भोग हे भोगावेच लागतात. अगदी तो किती श्रीमंतातला श्रीमंत व्यक्ती असला तरी देखील त्याला त्याच्या नशिबाचे भोग हे भोगायलाच लागतात. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती हा आपल्या जीवनामध्ये काही ना काहीतरी वेगळं करत असतो. आपल्याला फक्त त्या व्यक्तीची क्षमता ओळखता आली पाहिजे. दुःख हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असतात. आपल्याला फक्त त्या दुःखाला बाजूला सारून चांगल्या गोष्टींचा विचार करता आला पाहिजे. आपल्याला नेहमी सकारात्मक राहता आले पाहिजे. परिस्थिती कशीही असू द्यात, कितीही बिकट असू द्यात, तुमच्या विरुद्ध कितीही कट कारस्थाने होऊ द्यात, पण तुम्ही मात्र स्वतःवरती विश्वास ठेवला पाहिजे. या कठीण प्रसंगी तुम्ही स्वतःवरती ठाम विश्वास राहिला पाहिजे. तुमच्या मतावरती तुम्ही ठाम राहिला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास दाखवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास दाखवणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वतःवरती विश्वास हा ठेवता आलाच पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक संकटामध्ये आणि प्रत्येक दुःखामधून प्रत्येक व्यक्तीला हे जावेच लागते. प्रत्येक संकटातून मार्ग हा निघतच असतो. संकट जेव्हा आपल्याबरोबर येतं तेव्हा ते त्यासोबत त्याचे उत्तरही घेऊन येतं. आणि लक्षात ठेवा, एक उत्तर चुकलं याचा अर्थ असा नाही की मार्ग बंदच झाला. देव एक रस्ता बंद करतो तर असे 100 रस्ते पुन्हा सुरू करत असतो. त्यामुळे आपल्याला फक्त आपल्या संकटातून मार्ग शोधायचा असतो. देवाने तुमच्यासाठी मार्ग ठेवलेले असतात. आपल्याला फक्त तो मार्ग ओळखायचा असतो. जो व्यक्ती तो मार्ग ओळखतो तो व्यक्तीच त्या संकटातून बाहेर पडतो. नाहीतर जी व्यक्ती त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यापेक्षा दुसऱ्यांना दोष देत बसतील, स्वतःच्या नशिबाला दोष देत बसतील, ती व्यक्ती कधीही त्या संकटातून बाहेर निघणार नाहीत. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, संकटे ही एकटे येत नाहीत, ते आपल्यासोबत त्याचे उत्तरही घेऊन येते. आपल्याला फक्त ते उत्तर शोधता आले पाहिजे. आपण जर का ते उत्तर शोधले तर आपल्याला नक्कीच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा भेटेल. त्यामुळे संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधा, ना की त्या संकटाला चिटकून दुःखात बसत नका. लक्षात ठेवा, जेवढं लवकर तुम्ही हातपाय मारचाल तेवढं पटकन तुम्ही त्या संकटातून बाहेर निघचाल. त्यामुळे संकटामधून लवकर बाहेर निघण्यासाठी त्याच्यातून बाहेर निघण्याची तुम्ही संधी शोधा. तुम्ही विचार करा, त्यातून कसं बाहेर निघता येईल याचा तुम्ही विचार करा. जेव्हा तुम्ही त्याचा पूर्णपणे विचार करू लागचाल तेव्हाच तुम्हाला त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडेल. लक्षात ठेवा, मार्ग हा तुमच्या समोरच असतो. आपल्याला फक्त थोडा विचार करून, आपले डोके वापरून त्या मार्गाचा विचार करून आपल्याला तो मार्ग निवडायचा असतो. बाकी संकटे हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतातच, आणि त्याचे उत्तर देखील त्याचसोबत येत असतात. आपल्याला फक्त ते उत्तर हे ओळखता आले पाहिजे. जो व्यक्ती ते उत्तर ओळखतो ते व्यक्ती नक्कीच त्या संकटातून सहज बाहेर निघतो. स्वामी सांगतात, एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत करताना त्यामध्ये कोणताही स्वार्थ ठेवू नका. जेव्हा तुम्ही एखाद्याला मदत करता त्यावेळेस तुमची ती मदत निस्वार्थ असली पाहिजे. त्याच्यातून तुमचा कोणताही स्वार्थ किंवा फायदा असता कामा नये. लक्षात ठेवा, स्वार्थ पाहून केलेली मदत ही मदत नसते तर उपकार असतात. आपण एखाद्याला मदत केलेली हे आपल्या डाव्या हाताने केलेली मदत आपल्या उजव्या हाताला सुद्धा कळता कामा नये. त्यामुळे एखाद्याला मदत करताना निस्वार्थ भावनेने करा. मदत करताना आपल्या मनामध्ये कोणतीही स्वार्थाची किंवा बदल्यामध्ये काहीतरी मिळण्याची अपेक्षा कधीही ठेवू नका. लक्षात ठेवा, जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने दुसऱ्याची मदत करतो त्याला देव काहीही कमी पडू देत नाही. त्याच्या वाटेचे सुख हा देव त्याला नक्कीच देतो. पण जो व्यक्ती स्वतःचा स्वार्थ भेटण्यासाठी दुसऱ्याची मदत करत असतो, देव त्याला कधीही हवी असणारी गोष्ट देत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, एखाद्याला मदत करताना
मनामध्ये कोणतीही स्वार्थाची भावना आणू नकात. एखाद्याला मदत करताना गुप्त मदत करा. आपण त्याला मदत केलेली हे त्या व्यक्तीला कधीच कळता कामा नये. एखाद्याला मदत करताना न सांगता मदत करा. त्याला कशाची गरज आहे याचा अंदाज घेऊन त्याला मदत करा. लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत एखाद्याला निस्वार्थपणे मदत करता जोपर्यंत तुम्ही एखाद्याची निस्वार्थ भावनेने मदत करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचे फळ भेटणार नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला निस्वार्थ भावनेने मदत करता त्यावेळेस तुम्हाला देखील सर्व काही आपोआप भेटून जाते. तुम्हाला देवापाशी काही मागण्याची गरज पडणार नाही, कारण की तुम्ही एखाद्या गरजूची निस्वार्थपणे मदत करत आहात. त्यामुळे देव देखील तुम्हाला कधीच काहीही कमी पडून देणार नाही. तुम्हाला फक्त ते ओळखता आले पाहिजे. तुम्हाला फक्त निस्वार्थ भावनेने समोरच्याची मदत करता आली पाहिजे. स्वामी सांगतात, तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने काम करत चाला. तुम्ही फळाची चिंता कधीच करू नका, कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माची फळ हे देतच असतो. देवापाशी सर्व गोष्टींची नोंद असते. देव प्रत्येकाचे कर्म अपकर्म हे पाहत असतो. तुम्ही जेवढे चांगले कर्म करत आहात त्याचे फळ तुम्हाला कधी ना कधीतरी भेटणारच असते. एक दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व चांगल्या कर्माची फळं हे भेटणारच आहेत. देवाच्याकडे सर्व गोष्टींची नोंद असते, त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. तुम्ही आपले कर्म हे प्रामाणिकपणे करत चाला. तुम्ही आपल्या कर्माला मागे पडू नका. जो व्यक्ती निस्वार्थ भावनेने दुसऱ्यांची मदत करतो देव देखील त्या व्यक्तीला कधीच काहीच कमी पडून देत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमचे काम हे प्रामाणिकपणे करत चाला. एखाद्याला मदत करताना मनामध्ये कोणतीही बदल्याची भावना येऊ देऊ नका. आपण एखाद्याला मदत केलेली हे आपल्या शेजारच्या व्यक्तीला सुद्धा कळता कामा नये. त्याबरोबरच आपण समोरच्याला ज्या व्यक्तीला मदत करत आहोत त्या व्यक्तीला सुद्धा आपण केलेली मदत हे कळता कामा नये. लक्षात ठेवा, निस्वार्थ भावनेने केलेली मदत हे कधीही वाया जात नाही. तुम्ही जेवढे एखाद्याला निस्वार्थ भावनेने मदत करचाल देव तेवढंच तुम्हाला देखील कधीही कमी पडू देणार नाहीत. देव देखील तुमच्या प्रत्येक सुखात दुःखात तुमच्या सोबत राहील. त्यासाठी तुम्ही फक्त निस्वार्थ भावनेने मदत करत चला. आपण केलेली मदत हे कोणालाही कळता कामा नये. लक्षात ठेवा, न कळत केलेली मदत याचे पुण्य तुम्हाला आयुष्यभर मिळते. त्यामुळे एखाद्याला मदत करताना त्यामध्ये कोणतेही स्वार्थी भावना ठेवू नकात, कोणताही बदल्याची भावना ठेवू नकात. एखाद्याला मदत करताना निस्वार्थपणे काही त्यामध्ये स्वार्थ असता कामा नये. तुम्ही एखाद्याला मदत करताना कोणालाही कळता कामा नये. अगदी तुमच्या डाव्या हाताने केलेली मदत तुमच्या उजव्या हाताला सुद्धा कधीच कळता कामा नये. याच्यातून समोरच्या व्यक्तीला जर का कळले की तुम्ही त्याची मदत करत आहात तर त्या व्यक्तीला असे वाटू लागेल की तुम्ही त्या व्यक्तीवरती उपकार करत आहात. त्यामुळे मदत करताना समोरच्या व्यक्तीला कधीही कळून देऊ नका की तुम्ही त्याची मदत करत आहात. मदत ही अशीच असते, निस्वार्थ असते, कोणालाही न कळता केलेली असते. जो व्यक्ती एखाद्याला न कळत कोणत्याही स्वार्थापाय विना मदत करत असतो, बदल्यामध्ये त्याला कोणताही स्वार्थ नसतो, त्या व्यक्तीला आयुष्यात काहीही कमी पडत नाही. रादर त्याला स्वामी काहीही कमी पडू देत नाहीत. स्वामी त्याच्या सर्व इच्छा अपेक्षा या पूर्ण करत असतात. त्याला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी स्वामी त्याला देत असतात. त्यामुळे एखाद्याला मदत करताना कधीही स्वार्थाची भावना ठेवू नका. एखाद्याला मदत करताना नेहमी निस्वार्थ मदत करा. तीच मदत तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या संकट काळात उपयोगी पडणार आहे. श्री स्वामी समर्थ.